विधानसभा चुनाव से पहले ही नासिक में राजनीतिक माहौल गर्मा गया है। पूर्व बीजेपी नगर सेवक मुकेश साहनी को जान से मारने की धमकी दी गई है। कल रात फोन पर उन्हें ये धमकी दी गई। मुकेश साहनी का दावा है कि ठाकरे गुट के जिला प्रमुख सुधाकर बड़गुजर के खिलाफ आवाज उठाने के कारण उन्हें यह धमकी मिली है। इस मामले में शिकायत दर्ज कराने साहनी आज अनबड़ पुलिस स्टेशन पहुंचे। इस मौके पर उन्होंने आरोपियों को ढूंढकर सख्त से सख्त कार्रवाई की मांग की। माजी नगरसेवक मुकेश साहनी तर काल रात्री त्यांच्या घरी असताना त्यांना 10:45 मिनिटांनी एका अननोन फोन नंबरवरून फोन आला आणि सदर व्यक्तीने त्याचं नाव विजय गायकवाड असं सांगितलं आणि त्यांना फोनवर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ह्या प्रकरणापासून लांब राहा, नाही तर तुम्हाला खाली जर उतरले बिल्डिंगच्या खाली तर तुम्हाला आम्ही जीवे ठार मारून देऊ अशी धमकी दिलेली। त्यानुसार माजी नगरसेवक मुकेश साहनी ते आपल्या पोलीस स्टेशनला आले ते तर त्यांची आपण तक्रार नोंद करून घेत आहोत। आता जे जुने BNS कलम आहेत 351(4) आणि जीवे मारण्याची धमकी देणे 351 कलम 2 आणि 3 या पद्धतीने आपण गुन्हा नोंद करत आहोत आणि पुढील आपण त्या आरोपीचं मोबाईल नंबरवरनं CDR वगैरे काढून तो विजय गायकवाड जो आरोपी आहे त्याला आपण पकडून पुढील कारवाई करीत आहोत। तर हा आरोपी नेमका कोण आहे आणि धमकी देण्याचं नेमकं कारण नाही, धमकी देण्याचं नेमकं कारण असं आहे की ते एवढंच बोलले होते की मी विजय गायकवाड बोलतोय आणि तू तर जरा जास्तच फडफड करतोय, या प्रकरणापासून तू लांब राहा असं त्यांनी सांगितलं। त्याच्या एक बडगुजराचं नाव घेतलं त्यांनी, बडगुजर प्रकरणापासून तू लांब राहा अशी त्याची धमकी दिली आणि खाली जर तो उतरला तर आम्ही तुला जीवे मारून टाकू असे त्या विजय गायकवाड नावाच्या फोनवर बोलणाऱ्या इसमाने दिले। तर आपण त्याची शहानिशा करत आहोत, पण प्रायमा फेसी आपण गुन्हा दाखल करून घेत आहोत। हा व्यक्ती कोण आहे म्हणजे अजून तरी अननोन आहे, आपल्याला काय माहिती नाही त्याच्याबाबत, त्याचं रेकॉर्ड वगैरे नाही आपल्याकडे काही, पण आता त्या फोनवर बोलणारा व्यक्ती नेमका कोण होते त्यांनी नाव तर सांगितलं, त्याची आपण पडताळणी करतोय। पुढे याच्यामध्ये आपण याचं CDR वगैरे काढून तो जो आहे त्याचं लोकेशन, त्या सिम कार्ड कोणाच्या नावाचं आहे, बोलण्याचा हेतू काय हे आपल्याला कळणार त्याच्यामध्ये। काल रात्री मला 11:15 वाजता एक फोन आला, तो फोन उचलल्या मला शिवीगाळ करायला लागला। मी त्याच्यात पहिले ऐकून घेतलं, त्याला म्हटलं बाबा काय तुने जे काही सिडको जे प्रकरण चालू आहे त्याच्यात तू शांत बस, कुठलाही आवाज उठू नको, नाही तर तुला 2 दिवसात जीवे मारून टाकू, हे नाही तर नाही मारलं तर आम्ही आमच्या बापाशी अवलाद नाही, अशा घाणेरड्या प्रकारे ते आम्हाला बोलत होते। तरी मग त्यांनी काही 2 गुन्हेगाराचे नाव घेतले आहे, ते जे 2 गुन्हेगार आहेत जे कोणी सांभाळतं त्यांना, तर त्यांचा सरळ पालन पोषण करणारा हा सुधाकर बडगुजर आहे। आत्ताच गेले मागील प्रकरण बघितलं असेल तुम्ही, प्रशांत जाधव गोळी प्रकरण, तो जिल्हा प्रमुख वावरणारा देशद्रोही सुधाकर बडगुजर हा त्याच्या मुलाने प्रशांत जाधवची सुपारी दिलेली होती, 2.5 वर्षांनी ओपन झालेला आहे। आणि त्या प्रशांत जाधवच्या प्रकरणात आम्ही सगळे मित्रपरिवार, आमचे सिडको एक परिवार आहे आमचा, तर आम्ही सर्व एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे त्याची पाठपुरावा करत आहोत की ते डोक्यात तो राग घालून जेणेकरून अशा गुन्हेगारांना त्यांनी फोन करायला लावलेला दिसतोय, हे पोलीस प्रशासन त्याचं लवकरच उघडकीस होईल, जे आहे सत्य ते समोर येऊन जाईल। याच्या पाठीमागे सुधाकर बडगुजर आहे असा तुमचा आरोप आहे का? ज्या 2 आरोपींचे त्या फोनवर ज्यांनी नाव घेतलं त्याचं पालन पोषण करणारा सुधाकर बडगुजरच आहे। या संदर्भात तुम्ही आता काय आम्ही तक्रार दिलेली आहे, तो नंबर दिलेला आहे आणि ज्या फोन करताना आम्हाला सांगितलं त्या 2 जणांचे नावं घेतले आणि यांचा बॉस कोण आहे याने आम्हाला सांगितलंय, तर याचं तू समजून घे। आणि येत्या काळात आता 28 तारखेला CM साहेब असतील, दोन्ही DCM साहेब त्या दिवशी इथं उद्घाटनाला येणार, त्या दिवशी सुद्धा आम्ही मागील प्रकरण सुधाकर बडगुजरचं, सलीम कुत्ताचं ते सुद्धा पेंडिंग आहे आणि ती जी काही मनी लॉन्ड्रिंग त्यांनी जे पैसे पुरवले आहे ती चौकशी सुद्धा बाकी आहे, त्याच्यात सुद्धा आम्ही लवकर त्यांना निवेदन देऊ। याची जी पुढची काही कारवाई आहे त्वरित करायला सांगणार आहे। आणि सिडकोमध्ये जे काही प्रकार चालू आहे, पोलीस प्रशासनाला असेल, महाराष्ट्र शासनाला असेल, ही आमची नम्र विनंती आहे। उद्या काही आमचं हे शेवटी देशद्रोही आहे, या अतिरेक्यांचे याचे संबंध आहे, उद्या आमचं कुठेही मृत पावलं काही झालं तर आमच्या परिवार सर्व जबाबदार सुधाकर बडगुजर किंवा यांचा परिवार यांना जबाबदार धरण्यात येईल।